सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। एक एक अक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा निलुत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वचन ऐका कमलापते, 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 वचन ऐका कमलापते। माझे रंगाचे विनाते, माझे रंगाचे विनाते कारा जोडे तो कथे काळे, कारा जोडे तो कथे काळे। वचन ऐका कमलापती, माझे रंकाचे विनंती, करो जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। आनंदाच्या कोटी, आनंदाच्या कोटी साठविल्या किंवा साठविले आम्हा पोटी। प्रेमे चालेला प्रवाहो किंवा प्रेम चालेला प्रवाहो, नाम ओघलवला हो। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत। नाम आनंद ज्या साधनाद्वारा प्राप्त होतो ती साधन सामुग्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये दर्शवतात। विठ्ठल असं त्याच्यातलं कळत नाही मला, म्हणून तुमच्या हिशोबाने करा, पण चांगलं करा। अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत। नाम आपण जर शब्दशः भाव पाहिला, आनंदाच्या कोटी महाराज म्हणतात आमच्या पोटामध्ये कोट्यावधी आनंद साठवलेला आहे, कारण हरिप्रेमाचा प्रवाह सारखा चालू आहे, हरिनामाचा ओघ जलदगतीने वाहत आहे। रामकृष्ण नारायण या मंत्राचा अखंड जप केल्याचा परिणाम आम्हाला तो आनंद प्राप्त झालेला आहे। जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद ये लोकात आहे आणि परलोकात आहे। 2 थडे आहेत, एक अलीकडची आणि दुसरी पलीकडची। अलीकडच्या तीराच्या माणसांना पलीकडच्या तीराला जायचंय, कारण पलीकडच्या तीराला काय, पहिलं उभा दाता कटेकर ठेवणे, ज्याची दृष्टी समय चरण समय आणि सब हे विशेषण ज्याच्या बाबतीत लागू आहे तो पहिलं तीराला आहे। पण जाण्याकरता राम आणि कृष्ण याचं जर अखंड चिंतन केलं तर पहिलं तीराचा आनंद सुद्धा प्राप्त होतो। विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव आहे। कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे। तो असा, चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा कथा ज्ञान यज्ञ सोहळा ब्रह्मीभूत वैकुंठवासी मदन महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा रौप्य महोत्सवी 25वे वर्ष आपण साजरं करत आहात।
ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या मार्गदर्शनानं आणि जे या संस्थांचे मठाधिपती आहेत ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुस्थानी असणारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराजांच्या समोर जास्त बोलणार नाही, पण फक्त एवढंच सांगेल, आजी बरवी झाले माझे माहेर भेटले डोळा देखले सज्जन. इथे आल्यानंतर या सकल साधू संतांची भेटी झाली, गुरुबंधू मंडळींची भेटी झाली, आनंद वाटतो. दोन्ही मृदंगमणी महाराज आहेत, तुम्ही सगळे त्यामध्ये सगळ्यात जुने आमचे नागरे महाराज आहेतच. मी म्हटलं एवढा उंच आवाज अजून बराच आहे. नागरे महाराज आहेत. मला काही जास्त सगळ्यांची नावं सांगता येणार नाही, पण आपण सगळेच एका घरातले, एका दारातले, एका शाळेतले, एकाच विचाराचे असल्यामुळं तुम्ही सर्व माझे गुरुबंधू, परिसरातील संस्थांवर प्रेम करणारी संस्थांची सर्व पदाधिकारी मंडळी असतील आणि टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, त्यामध्ये महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला ताई साहेब आहेत, खेडकर ताई पण आहेत, बरीच मंडळी आहेत. मला जास्त कोणाचा परिचय नाही. हार्मोनियम वादक महाराज तुम्ही पाहणार. सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतायत. नाम आनंद ज्या साधनाद्वारा प्राप्त होतो ती साधन सामुग्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये दर्शवत आहेत. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला आनंद हवाय. तो ज्या साधनाने मिळतो माणसं ती साधना करत नाही, आणि ज्या साधनेनं आनंद प्राप्त होत नाही माणसं ती साधना केल्याशिवाय राहत नाही. अगदी सोपं उत्तर आहे. भगवंताच्या नामचिंतनाने आनंद मिळतो हे किती लोकांना कळलं? जेवढे कीर्तनाला आले तेवढ्यांनाच. काही माणसं म्हणतील महाराज घरी बसणाराला तो आनंद आहे का? घरी बसणाराला तो आनंद आहे, पण घरच्या बाबतीतला आहे. इथे आल्यानंतर नास्तिकातला नास्तिक जरी असला आणि तो जर या वातावरणाशी जोडल्या गेला तर त्याला या वातावरणाचा सुद्धा काय मिळतो? आनंद मिळतो. विठ्ठल पण एक आहे महाराज, आनंद ज्या साधनाद्वारा प्राप्त होतो ती साधना सांगणं शक्य नाही. म्हणजे वाचेद्वारा ज्ञानोबाराला विचारा महाराज, आमुचे करवे गोठी ते झालेच नव्हे वाघ सृष्टी, आमुती देखावे दिठी ते दिठीच नव्हे. अरे सामान्य माणसाचा अनुभव सामान्य असेल, विशेष माणसाचा अनुभव विशेष असेल. सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब, फाटक्या कपड्याचा, मळक्या कपड्याचा वारकरी असू द्या, पण त्याचा जर अनुभव विचारला तर टाटा बिर्लापेक्षा श्रेष्ठ अनुभव आमच्या वारकऱ्याचा असेल हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. त्याचं कारण आहे, वारकरी जी साधना करतो ती साधना सांगत नाही. नेमकी कोणती करतो? किती सोपं उत्तर आहे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. माझं तर असं मत आहे, ज्यांना कशाचंही ज्ञान नाही, ज्यांना कोणताही ग्रंथ माहीत नाही, त्यांना निदान एवढा मंत्र तरी माहीत असेल. एवढा मंत्र तरी जाऊ द्या. गळ्यात माळ नाही, आळंदी नाही, पंढरी नाही, सोडून द्या. पण आता जो मंत्र म्हटलाय ना, या मंत्राचं एकट्यानं जरी 1 तासभर रोज जर चिंतन केलं तर त्याच्या द्वारा जो अनुभव येतो तो नेमका काय आहे तो अजून कोणाला सांगता आलेला नाही. थोडासा याचा आवाज दे बरं मला यातला. हॅलो. जगताचा जर आपण विचार केला, राम आणि कृष्ण याचं चिंतन कोणी जरी केलं तरी त्याला आनंद मिळतोय. फक्त माझं उत्तर आहे, वाचेद्वारा सांगता येत नाही. साधं उत्तर आहे. साखर कशी हो? कोणी कडू म्हटलंय का म्हणत नाही? कारण ती कशी आहे. फक्त माझं उत्तर असं आहे, ज्यांनी खाल्ली ते सांगतात गोड आहे. बरोबर आहे, पण किती गोड आहे?
लय गोड आहे, अति गोड आहे, भरपूर गोड आहे, जास्त गोड आहे, भक्कम गोड आहे. एका मुक्या पोराला खायला दिली, विचारलं साखर कशी आहे, त्याला सांगताच येत नाही. आता मुक्या माणसाला साखर कशी आहे सांगता येत नाही, मग ज्याला बोलणं येतं त्याला खाऊ घाला सांगता येत, पण ज्याला डायबिटीज झाली त्याला चिमूटभर खाऊ घाला सांगायला सुद्धा. गेलं ते मरून. आणि मग आम्हाला सांगावं लागतं अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. कधी ते गोड जेवण बेड जेवण जे म्हणावं लागतं असं असं करीत होते म्हणून मेले, सोडून द्या तो विषय. माझं उत्तर फक्त इथेच आहे, साखर कशी आहे असं जर कोणाला विचारलं तर तुमच्यात आणि माझ्यात एकच उत्तर येऊ शकतं, गोड. पण किती गोड आहे असं तुम्ही म्हणाल तर कोणाला सांगता येत नाही. गोडी आईशी गोडी मिळवून गेली, वाचेद्वारा सांगणं शक्य नाही. नेमका कसा आहे हो? नवता काळा गोरा खोजाना ठेंगणा स्वरूप सुंदरा आणि देख. अजून कोणाला सांगता आला का? ठायेचा ते काळा आणा दे बहु काळ मनोनिवेदा चाळा लावी लागे मा. एका गवळणीनं त्याचं वर्णन केलंय बघा. सावळा देखीला नंदाचा, सावळा देखीला नंदाचा, सावळा देखीला नंदाचा, सावळा देखीला सावळा देखीला नंदाचा, तेने आनंदाचा, तेने आनंदाचा. नेमकं वर्णन केलं. सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा. आपल्याला पुढे जायचं नाही, फक्त इथे यायचंय. मी ज्याला पाहिलं तो कसा आहे त्याचं वर्णन केलं, सावळा. पण अगोदर मी सांगितलं नवता काळा गोरा खोजाना ठेंगणा स्वरूप सुंदर आणि देख. तुम्ही आम्हाला हे सांगता आणि पुन्हा म्हणता सावळा आहे, म्हणजे नेमका कसा आहे? देव एका पायाने लंगडा. सगळं पाठ आहे ना. असा कसा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एका पायाने लंगडा. नाही ना कोणाला सांगता आला, म्हणजे नेमका कसा आहे? वाचेद्वारा सांगणं शक्य नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला विचारता. अनुभव ज्याच्या त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. कोणाचा अनुभव सुखाचा असेल तर कोणाचा दुःखाचा आहे. काही माणसाच्या प्रपंचातला अनुभव दुःखातल्या दुःखाचा असेल आणि काही माणसाच्या प्रपंचातला अनुभव सुखाच्याही सुखाचा असेल. अजून दुसरं उत्तर देतो. काही माणसाच्या परमार्थिक जीवनातला अनुभव सुखाच्याही सुखापलीकडे असेल आणि काही माणसाचा अनुभव दुःखाच्याही पलीकडे असू शकेल. तुम्हाला एक प्रश्न निश्चित उत्तर देऊ शकेल. सुखाचा अनुभव येऊ शकतो, पण दुःखाचा कसा? ज्याला बळजबरी आणून बसवलं त्याला विचारा. कधी कधी काय असतं, ह्या मंत्री लोकांसंग ते पिये बिये ते असतात मागं इकडे तिकडे फुगडे असले पळणारे. ते बिचाऱ्यांना काय आता नावीलाज आहे, ड्युटी आहे म्हणून याच्या मागं हिंडायचं असतं. कोणाच्या? याच्या म्हणजे तुम्ही गैरअर्थ करू नका. ते हिंडावं लागतं. त्याला काय, ते जिकडं जाईन तिकडं, ते स्मशानभूमीत गेलं तरी मस्त त्यांना त्याचा त्रास होतो. पण काय करता, नोकरी. अहो काय काय माणसं तर संडासला बाहेर उभे करते त्यांना, कारण त्यांना भीती वाटते ना मरायची. कोणाला? मी नाही सांगत तुम्हाला. हा अनुभव त्यांना विचारा. त्यांना जर विचारलं तुमचे साहेब नाव घेऊ नको कधी सुटल असं वाटतं. ज्याच्या त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. कोणाचा सुखाचा आहे, कोणाचा दुःखाचा आहे. गीतेमध्ये वर्णन आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभू जया जीव तो विद्याजीव शिव योगम पापम वापसेसी आणि ते मग सुखम लोक मिमम प्राप्य भजस. अहो कबीरदास महाराजांना विचारा ना. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजात दुखिया जंगम जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजात. कोणाकडे पहा, ही सगळी माणसं कबीरदास महाराज म्हणतात. कोणाकडे म्हणजे ज्ञानोबाराला विचारा ना. ज्ञानोबारा म्हणतात एकाला तहान लागली.
आणि तहान लागल्याबरोबर त्यानं घरामध्ये तांब्या घेतला आणि घरातच फिरू लागला, पाणी 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 पाणी. ह्याचा बायको म्हणली, ओ म्हणले काय तुमचे का डोळे गेले का काय? यानं विचारलं काय झालं? काय झालं म्हणजे काय? तुम्ही आपल्याच घरात तांब्या घेऊन बोंबलत फिरायला लागलात, तुम्हाला पाणी कुठे माहित नाही का? कोणाला विचारलं? कोणाला? तुम्हाला ऐकायला आलं मी बोललेलं? कोणाला विचारलं? असं मुरकल्यावर निघालं असं. मग तुम्ही विचारित नाही का? का पाणीच पाहिजे डायरेक्ट? मग ते तरी कळलं पाहिजे ना मला. होय थोरं साहेब, मलाही कळलं पाहिजे ना ते. तशी परवानगी दिलेली आहे मला बाबांनी. म्हणजे सगळंच वेदांत सांगून चालत नाही, जरा मोकळं चाकळं होऊ दे म्हणे आज. पण महाराज म्हणले तू तुमच्या पद्धतीनं चलू द्या. काय होतंय कधी कधी शेत असं कडक लागत ना. आहेत नागरे महाराज, पण मी नागरे होतो राहिलेला. आपला विषय काय होता? विठ्ठल मी जरी बोललो तरी अभंगाच्या वेगळं बोलणार नाही, मला उत्तर द्यायचंय. त्यानं हातामध्ये तांब्या घेतला आणि फिरू लागला. मालकीन म्हणले का हो, आपल्या घरातलं रांधण माहितीये, रांधण कुठं असतो त्याचं ठिकाण माहितीये, आणि हातात मोकळा तांब्या घेऊन तुम्ही पाणी पाणी करत फिरता, तुमच्या डोळ्यानं दिसत नाही का? त्यानं सांगितलं तुझे डोळे जर नीट असेल तर पा. त्यानं तिचा हात धरला, रांधणाच्या जवळ नेलं, तिनं डोंकून पाहिलं. म्हणजे भया अजिबातच पाणी नाही. ती माझ्यासारखी जी येडी होती, ती वरून पाणी टाकत होती, खालून रांजण फुटलेलाच होता. तिने कधी खाली पाहिलंच नाही. माझं म्हणले लक्षात आलं माझ्या पाणी नाही. हा म्हणला मला तहान लागली, आत्ता पाणी पाहिजे. ती म्हणली एक काम करा, शेजाऱ्याकडे जा. हा म्हणला तू जा. म्हणले मी जाणार नाही, कारण माझं तिचं बनत नाही, आणि कधीच बायाचं बनत नसतं, फक्त शेजारी राहत असतात. यानं आपला तांब्या घेताना म्हणलं ओ म्हणले काय? अहो पाणी आहे का पाणी? तो शेजारी इतका चॅप्टर होता मला. तो म्हणला 2 दिवस झाले नळच आले नाही. कशाची? पुढचा अर्थ तुम्ही लावीत जा. पाण्याचे नळ आले नाही. तो म्हणला हो तुम्ही नळ देऊ नका, मला फक्त तांब्याभर पाणी. तो म्हणला तुम्हाला तांब्याभर देण्याकरता 2 दिवस झाले, मला तहान लागली, अजून मलाच पाणी नाही. हा म्हणला मग इथं बसू नका, आपण दोघं मिळून पाणी शोधू. त्यानं एक तांब्या घेतला आणि यानं एक घेतला, आणि गावाची वेशीत आली. पाणी 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 पाणी. येणार त्यानं साऱ्या गावाला पाणी पाजलंय. म्हणजे तुम्हाला तोही अर्थ नाही कळला अजून. आणि हे गावाच्या वेशीत बसले कशासाठी? एक कॉलेजला जाणारा मुलगा हुशार होता, त्यानं गाडी साईडला लावली. विचारलं काय पाहिजे बाबा? म्हणले काय नाही, आम्हाला पाणी पाहिजे, द्याल का? तो मुलगा म्हणला मी पाणी देऊ शकत नाही बाबा, पण पाणी कुठे सांगू शकतो. म्हणले सांग ना कुठे? म्हणले काय नाही, असं इथून पुढे जा, उजव्या हाताला वळा, असं डाव्या हाताला वळा, पुन्हा उजव्या हाताला वळलं की अख्खं तळ भरलंय, तुम्हाला जेवढं प्यायचं तेवढं प्या. आता माझ्या सांगण्यावरून कळलं असेल तुम्हाला, मला जर इतकी तळमळ झाली पाणी कळल्यावर, तर त्यांना किती झाली असेल. अहो ज्यांच्या हातात तांबे होते, एका पुढं एक, एका पुढं दोघंच, पण तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. कशासाठी? त्याला प्रमाण आहे. सर्व सुखाची आशा जन्म क्षण एक मुक्ते त्याला हे केला. माया वेशीला दिवा माझा, माझे स्वहितान, माया वेष्टीला देवा माझा, माझे सोयीतान नदी कोणी, माझे सोयीतान नदी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एका मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशील पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एका मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशील पावला.
सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ते यज्ञ नाही, हिंडता देशा क्षण पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे सोयत नेनती. हे पाणी कळल्याबरोबर पळू लागलं. एवढं पळू लागलं आणि डायरेक्ट तळ्याच्या मध्यभागी उभं राहिलं. कुठं? आता मला सांगा, ज्या अर्थी हे दोघ जण हातात तांब्या घेऊन तळ्याच्या मध्यभागी उभे आहेत, त्या अर्थी तळ तुडुंब भरलेलं आहे. तुम्ही ध्यानावर आहेत ना? तळ भरलेलं आहे का आटलेलं आहे? हा, तुमचे कसे आहेत? हा, भरलेले म्हणले. मग इथं काय आला तुम्ही उपसाय? अहो, तुम्ही आम्ही सगळेजण ज्या तळ्यात उभे आहोत ते संसार रूपी तळ आहे. कोणताही मनुष्य त्या तळ्यात परिपूर्ण होऊ शकत. हे त्या तळ्यात उभं राहिलो, मध्यभागी उभं राहिलं, इकडं तिकडं पाहिलं, कुठंच पाणी नाही. त्या तळ्यात एक जण विहीर खोदत होतो. काय ज्ञानोबा राहायचा विचार आहे. ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटले, का वांद फुल फुलले झाड जैशी. ते तळ्यात एक जण विहीर खोदत, हे त्याच्या जवळ गेलं आणि त्याला हाक मारली. गणपतराव म्हणले. काय? अहो, घोडभर पाणी द्या, पाणी. त्यानं हातून सांगितलं देऊ शकत नाही. हे वरून म्हणला तुझ्या विहिरीतलं देऊ नको, मला फाट्यावर एकानं सांगितलं पुढं जा, अख्खं तळ भरलेलं आहे तेवढं दाखव, नाही तर तू तांब्याभर पाणी आण. हा म्हणलाय डोकं यांना नाहीच. दोघंही आहे आणि यांना डोकं. आता हे तळ भरलेलं कुठे सांग, म्हणजे हे कुठं उभे आहेत? तुम्हाला नाही कळलं अजूनही? ते सोलाला धरून वर आलं आणि त्याला सांगितलं, म्हटले अरे तुम्ही ज्या तळ्याचा शोध घेताय त्या तळ्याच्या मध्यभागी तुम्ही उभे आहात आणि त्या तळ्यात गेले 2 महिन्यापासून विहीर खोदतो, अजून माझ्या विहिरीलाच लागलं नाही तर तुम्हाला कुठून? जीव जीवाकडे गेला, जीवानं दिलं नाही. सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटली, का वांज फुल फुलली. तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये एकमेकाकडे जर गेलो तर आनंद देऊ शकत नाही, एकमेकाचं दुःख ऐकल्याशिवाय. यापेक्षा काय आहे? अहो, सकाळी सकाळी माणसं ते काकडा म्हणताना इतकं वैतागल्यासारखं म्हणतात, देवाला असं वाटतं दुसऱ्या गावाला जाऊन येऊ, पण याचं प्रमाण ऐकू नये. जर चांगल्या मनानं म्हणलं पाहिजे का नाही? तिथं जाऊन म्हणते संसार धोका बोळा चौकडे इंगळ एत्रा तेरा गोडे. इतकं वैतागलेलं का म्हणतो? अरे जरा मोकळ्या मनाने म्हणा ना. ते संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र देव. प्रमाण तेच आहे, फक्त चालीचा फरक. मग हा जर असं म्हणायला लागला तर देवाला वाटतं 2-4 दिवस याचं ऐकू नये. कोणाचं? इतका वाईट नाही ना. संसारिका देव नसे वना धावता ते पिसे मृग ससे कान उद्धरती. अरे तुमच्याही संसारात दुःख आहे, आमच्याही संसारात आहे. व्यावहारिक सुख दुःखात यागात कोणाला चुकले नाही. कबीरदास महाराजांनी जे म्हटलंय ते बरोबर आहे. का बरोबर आहे? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही राजात. अरे व्यावहारिक सुख दुःखात यागात संत महात्म्यांच्या जीवनात आले, पण त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. मला सांगा, तुकोबाराच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, दुःख वाटलं नसेल? इंद्राणीच्या स्नानाला गेल्यावर इंद्राणी बाटत होती, समाजाने इंद्राणीमध्ये स्नान करू दिलं नाही. अरे मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगडाने गाळ टाकला, ज्ञानोबाराला दुःख वाटलं नसेल? काय नाही दुःख वाटलं नसेल का? माझं उत्तर ऐका. पण महाराजांनी कधी वाच्यता केली का? जाऊ द्या ना, नीट ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या संपूर्ण वह्या समाजानं कशात बुडून दिल्या? म्हणजे गाथा. बरं ठीक आहे, पाण्यामध्ये बुडवला, महाराजाला दुःख वाटलं नसेल का? पण पुढे तुम्हाला ती माहिती असेल, जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशाला ह्या. हा तुकोबाराचा भक्तिभाव आहे, तुकोबाराची श्रद्धा आहे, तुकोबाराने केलेली साधना होती, भगवंतानं त्या आणून दिल्या. हा भाग पुढे असेल. पण माझं उत्तर एवढ्या करताय, त्यांना दुःख नाही का? जाऊ द्या ना. तुकोबाराय या काळात नेमकं काय करत होते? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबारा आहे. अजून एक प्रमाण सांगू. एका साधकानं तुकोबाराला विचारलं, म्हटले महाराज तुम्हाला दुःख काही करत नाही का? तुकोबारा म्हटले दुःखच नाही, करण्याचं लांबच राहिलं. महाराजांचं प्रमाण आहे, दुःख ते कयेचे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू आमापाशी, सुखे राहिला प्रेमाची या.
अहो महाराज म्हणतात ते दुःख स्वप्नात सुद्धा आलं नाही. एका साधकानं विचारलं का आलं नाही. तुकोबाराय म्हटले देवाच्या चिंतनाने झोपच लागत नव्हती तर स्वप्न पडण्याचं कारणच नाही. मला सांगा तुकोबारायसारखं जर दुःख वाट्याला आलं तर झोपू आपण. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एकांना करता मिली. तुकाराम महाराजाच्या धर्मपत्नी अन्न करता निघून गेल्या. महाराजांना कोणाला सांगितलं का. उलट तुकोबाराचे उद्गार आहेत. बरे झाले देवा निघाले दिवाळ, बरे या दुष्काळ. महाराजाचं प्रमाण सांगू. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे. गावात राहावे कोण्या बळे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. हे प्रमाण कधी कधी म्हणा. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी. कोपला पाटील गावेचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. एवढं मोठं दुःख तुकोबाराच्या वाट्याला आलं पण महाराजांना वाच्यता केली का. कोपला पाटील गावेचे हे लोक, आता मज भीक कोण घाले. तुकोबारा देवाचं चिंतन करत होते. बरेच लोक म्हणतात तुम्ही आम्हाला सांगताय पण ते चिंतन करण्याकरता डोंगरावर जात होते. ते का जात होते. घरी त्यांना बायको कर्कशा होती, भांडत होती, म्हणून ते भजन करण्याकरता कुठे जात होते. असं नाही. तुकाराम महाराजाची धर्मपत्नी म्हणजे का आपली गंगूबाई ठकूबाई आहे. कोण कुठं कशाचा तर्क लावेल सांगतात येत नाही. अरे आपली चौकात बोलती राव महाराज. आता तुम्ही कशाला मला बोलायला लावता सगळं. आणि ते माप काढते कोणाची. येड्या हळदी तुला डोकं नाहीये. तू दुसऱ्यानं तुला लग्न लावून दिलं तेवढ्यात लायकीच आहे. तू तुकोबाराच्या धर्मपत्नीला नाव ठेवण्याचा अधिकार आहे आपल्याला. अहो काय सामान्य होत्या का त्या. तुकोबारा देवाचं चिंतन करत होते म्हणून जिजाबाईचं भांडण होतं. कोणासोबत. महाराज काय अधिकार आहे हो. देवासोबत भांडण करण्याची ताकद होती जिजाबाईची. तुमच्यात हिंमत आहे. जनाबाईने केलेलं वर्णन ऐकलं तरी बुद्धी बंद होती. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी कोणाची. हा हिंमत. अजून एक उत्तर देतो. जिजाबाई पांडुरंग परमात्म्याला काय म्हणायच्या. या काळ्या इठ्याचा काय गेला मुर्दा. हा हिंमत. बोलू शकता तुम्ही. माझं फक्त उत्तर एवढंच आहे. देवा करता ज्यांना वेळ लागलं होतं, ज्यांनी देवाचं चिंतन करता करता तुकोबारायांनी प्रपंच सगळा काय केला होता. एक उत्तर देतो पुढे जातो. तुकाराम महाराज शेतकरी होते, बाजार करण्याकरता जायचे. त्या लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर खोपोली आहे आणि पुढे गेलं की धाकटी पंढरी आहे, ज्याला बोंबल्या विठोबा मंदिर म्हणतात. महाराज मुंबईला गेले असतील, तुम्ही पण ताई गेला असाल. जाताना त्या डाव्या बाजूला पाली रोडला आहे. तुकाराम महाराज बाजार हाट करण्याकरता जायचे. मिरच्याचा व्यवसाय म्हणा कोणता तरी घ्या तुम्ही, तुम्हाला जो आवडेल तो. महाराजांनी भजन करावं, लोकांनी सगळं भरून न्यावं. कोणाचं बरं. कोणी काय पैसे दिले का. अहो एवढी उधारी तुकोबाराकडे झाली आणि मग तुकोबारावर काय झालं. कर्ज झालं. आता एवढी 5 पिढ्याची श्रीमंती बाप दाद्याच्या घराड्यात सावकारकी होती, पण तुकोबारावर काय झालं. लोकांचं कर्ज झालं आणि ते वसूल करायचं काम आमच्याकडे आलं. म्हणजे तुम्हाला नाही कळलं वाटतं अजूनही. आम्ही वसुलीलाच निघालेलो आहे. मला वाटलं कळलं असेल यायला. हे अजूनही कळलं नाही द्यायला. विठ्ठल विठ्ठल. महाराजावर कर्ज
झालं, बोजा झाला आणि मग जिजाबाई थोडं थोडं बोलू लागल्या. तुकोबाराने आपल्या घरातलं आपल्या हातानं लोकाला काय केलं, वाटून दिलं. आणि भजन करायची, पांडुरंग 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 पांडुरंग. एक दिवशी तर पांडुरंगाच्या चिंतनामध्ये इतके मग्न झाले, विना गळ्यामध्ये घातला आणि भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसले. त्यांच्या भजनामध्ये काय ताकद होती महाराज. सर्पवींचो अंगा झोंबी तुकोबाराच्या समोर वहा घेऊन बसत होते तुकोबारायचं भजन ऐकण्याकरता. आमचं चालू झाल्यानंतर लोक, चुकतं कोणाचं तेच कळत नाही. यदा कदाचित माईकमुळं सुद्धा लोक तसं करीत असतील, कारण अतिसेवन होतंय सध्या. हे मी तुम्हाला नाही म्हणत, मी उदाहरण सांगतोय. मी माझं उत्तर कशा करता देतो, भजन करतात आणि भजन करता करता निघून गेले. पण जिजाबाई इतक्या पवित्र होत्या महाराज, इतका जीव होता महाराजावर. तुम्हाला सांगेल एवढा जीव होता. तुकोबाराला जीव घातल्याशिवाय अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब ज्यांनी मरेपर्यंत स्वीकारला नाही त्या जिजाबाई होत्या. सकाळपासून गेलेत, अन्न नाही, पाणी नाही, रानावनासारख्या अशा दारोदार फिरल्या. कोणी सांगितलं नाही तुकोबाराय कुठे गेले. देवातल्या देव्हाऱ्याला विचारलं, सांग. जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत तुला जेवायला देत नाही. देव म्हणला, अवघडच काम आहे भाऊ इथं. अशा घरी टिकायचं म्हणजे सामान्य गोष्ट आहे का. तुकोबाराय भजन करू लागले, पांडुरंग पांडुरंग. इतके तल्लीन झाले, माध्यान्हाला सूर्याला लक्षात आलं. शेवटी नवऱ्याला भूक लागलेली बायकोला कळते. कलियुगातल्या कोणत्याच कळत नाही हे पण सांगतो, कारण ते वडापाव तिकडंच खाते. म्हणजे तुमच्या डोक्यात राहू नये पटकन, मला एकदम निघत नाही. म्हणजे मी जर नाही सांगितलं तर घरी गेल्यावर झोप येत नाही. ते वडापाव सांगायला पाहिजे होता, असं राहत नाही. त्यामुळे मी सांगून टाकलं ते. माझं उत्तर लक्षात ठेवा. झालं काय आता, महाराजांनी भजन करावं जिजाबाईच्या लक्षात आलं. सकाळपासून गेले. टोपलीमध्ये भाकरी ठेवली, तो भाव माहिती मी वेळ घेत नाही. एका मटक्यामध्ये भाजी घेतली, महाराजाकरता टोपली डोक्यावर घेतली आणि येड्या सारख्या फिरू लागल्या. चुकल्यानंतर कशी लेकराची अवस्था होती, जिजाबाईची अवस्था मालक दिसत नाही तशी भयभीत झाल्या. शोध लावण्याकरता निघतात, पण डोक्यावर काय होतं, काय विशेषता आहे. महाराजाकरता देहूच्या बाहेर पडल्या. 3 रस्ते भंडारा भामचंद्र आणि घोराड्या. कोणत्या रस्त्याने गेले असतील, कोणी सांगत नाही, कोणी बोलत नाही. डोक्यावरची टोपली खाली ठेवली आणि रस्त्याला कान लावला. काय सामर्थ्य आहे महाराज. ज्या रस्त्याला तुकोबाराच्या पाऊल खुणा होत्या त्या रस्त्याला कान लावल्याबरोबर, किंवा ज्या रस्त्याला तुकोबाराचे पाऊल होते त्या रस्त्याला कान लावल्याबरोबर तुकोबाराय ज्याचं चिंतन करत होते तो विठ्ठल विठ्ठल मंत्र जिजाबाईला तिथे ऐकू येत होता. हे सामर्थ्य भांडणातलं आहेत का प्रेमातलं आहे. कधीतरी चिंतन करा. जिजाबाई सामान्य नाही महाराज. आपले मालक ज्याचं चिंतन करतात तो मंत्र जिजाबाईला तिथे ऐकायला येत होता. काय भाग्यवान होत्या. लक्षात आलं, या रस्त्यानं गेले. जिजाबाई निघाल्या. जाता जाता वर तो भाव माहिती सगळ्याला, काटा मोडला. मोडल्याबरोबर खाली बसल्या आणि बसल्याबरोबर जगाच्या मालकानं गुराख्याचं रूप धारण केलं, समोर उभा राहिला. आमच्या वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल महाराज घुले यांच्या भाषेत सांगू, ते म्हणायचे, मालक होता जगाचा, सृष्टीचा नियंता होता, पण जिजाबाईच्या भेटी करता त्याला गुराखी व्हावं लागलं. हा अधिकार आमच्या जिजाबाईचा होता. काय सामर्थ्य आहे महाराज. भगवान मालक होता पण गुराख्याच्या रूपात आईसाहेबाच्या समोर आहे आणि विचारतोय, आईसाहेब काय झालं. काटा मोडलेला असल्यामुळं थोड्याशा रागात बोलल्या. म्हणल्या, तुझे का डोळे गेले का. कोणाचे, काय अधिकार आहे. भगवंतानं सांगितलं आईसाहेब डोळे चांगलेच आहेत. म्हणले मग काय झालं. म्हणले काय नाही, काटा मोडा. देवाने विचारला, आईसाहेब काढू का काटा. जिजाबाई म्हणतात, तुला काटा काढता येतो. कोणाला, तुम्हाला कळतंय, मलाच अजून कळत नाही. देवानं सांगितलं, आईसाहेब मी लय जणांचे काटे काढलेत. म्हणले कोणाकोणाचे काढले. आईसाहेब रावणाचा काटा मीच काढलाय, पुतनेचा काटा मीच काढलाय, शूर्पणखेचा काटा मीच काढलाय. पण बोलू का आईसाहेब, ज्यांचे काटे काढले त्यांचे पाय सुद्धा परत आले नाही, पण ज्यांच्या पायात काटा मोडला ना तो पाय हातात घेण्याचं भाग्य मिळत नाही. आईसाहेब तेवढा पाय एकदा द्या. किती पवित्र पाय. बोलू, जगाच्या पाठीवर एवढा पवित्र पाय पुन्हा कोणाचाच नसेल. भगवंतानं हात पुढे केले.
आईसाहेब म्हणतात, व्यवस्थित काटा काढ. माझी शंका आहे महाराज, इथं कधीतरी मला त्याचं उत्तर सापडेल म्हणून मी सांगतोय. देव जर उपमन्यूनं ग्लासभर दूध मागितल्यावर समुद्र दुधाचा दिला होता, तर जिजाबाईच्या पायातला काटा मोडल्यानंतर देवाला हे सगळं करायची गरज का पडते? का पडली? हात न लावता देवानं काटा काढला असता, पण त्या देहाला स्पर्श होईल, त्या चरणाला स्पर्श होईल, याकरता भगवंतानं हे केलेलं आपल्यासाठी चित्र आहे. भगवान खाली बसतात, आईसाहेबाला बोलतात, आईसाहेब द्या न पाय. आमचे बुवा तर हे बोलताना म्हणतात, माफी मागून बोलतो, एवढा अधिकार आमचा नाही. मालकाला दोन्ही हात पुढे करावे लागले, जिजाबाईनं पाय द्यावा. इतका पवित्र पाय जगात पुन्हा कोणताच होणार नाही, तो फक्त जिजाबाईचा आहे. भगवंतानं हातामध्ये पाय घेतला, तेवढ्यावर नाही थांबले. ज्याच्या पायात काटा मोडला तो हातात घेऊन काढता येत नाही, त्याला काय करावं लागतं? आपल्या गुडघ्यावर ठेव. जिजाबाईचा पाय भगवंतानं गुडघ्यावर ठेवला. काट्यानं काटा काढू लागले. जिजाबाई विचारतात, जरा हळून काढ. मला असं वाटतं त्यानं हात नसता लावला तरी थोडंसं विचार करा मनाला, काय भगवंतानं केलं असेल त्यांच्याकरता. अलगद काटा काढतात. भगवान म्हणतात, आईसाहेब पायाला माती लागली दिसत नाही, खूप खोल गेला. जिजाबाई म्हणतात, मग थोडं पाणी घेऊन येईन, पाय धू. कोणाला? आता माझं मत आहे त्याला पाणी आणता नसतं आलं. देवानं सांगितलं, आईसाहेब इथं पाणी नाही. मी बरोबर करतो. म्हणले काय करतो? तुम्ही काळजीच करू नका, धुवून काढतो त्याला. कशाला? जिथं मोडला त्या जागेला. भगवंतानं बोट घेतलं, जिभेला लावलं, जिभेचा थुका काढला, पायाला लावला, पायाची माती काढली, जिभेला लावली. इतका पवित्र पाय आमच्या जिजाबाईचा. काट्यानं काटा बाजूला ठेवला, काढून ठेवला, पाय बाजूला झाला. आईसाहेबाच्या समोर भगवान उभे राहिले. आईसाहेब इतका खोल काटा गेला, पण या अरण्यात तुम्ही कुठं निघालात? म्हणले त्या काळ्या इठ्याचा मोडदा गेलाय. कोणाचा? आता ज्याचा गेला तो होता कुठं? तो का पाकी म्हणतात, आईसाहेब वर निघालात तुम्ही इथपर्यंत ठीक आहे, पण पुन्हा जर तुम्हाला कधी गरज पडली तर मला हाक मारा. आईसाहेब म्हटले, तू राहतो कुठं? अहो म्हणले, इथंच राहतो. हे काय आपले गुरं चरतायत? म्हणले बरोबर आहे. मग घर म्हणले शेजारीच आहे, पण गरज पडल्यावर हाक मारा, मी अर्ध्या रात्री येईल. मग जिजाबाई म्हटल्या, ज्या अर्थी घर इथंच आहे, गुरं इथंच आहे, राहतो इथं, अर्ध्या रात्री गरज पडल्यावर हाक मारा म्हणतो, त्या अर्थी काट्याची फांदी तूच टाकली असली पाहिजे. देवानं हात जोडे, म्हणला बस. आपल्याकडची मन सांगू, ये ग कळी आणि बस ग. आता काय बोलायचं शिल्लक? देवाचे डोळे भरून आले. आईसाहेब हे काम मी करत नाही, मी उपकार करतो लोकांवर. कसला उपकार करतो म्हटले? एवढा खोल काटा गेला, बरा तुला काढता आला. एक शब्द नाही. जिजाबाईनं टोपली उचलली, वर गेल्या. महाराज भजन करीत होते, महाराजाच्या समोर बसल्या आणि महाराजाला जेवायला देतात. असा तुकोबाराचा फोटो जरी पाहिला ना जीव घालताना, तर पोट भरतं महाराज. जिजाबाई एक एक घास देतात. तुकोबारा विचारतात, तुम्ही जेवलात का? तेव्हा जिजाबाईचे उद्गार आहे, तुम्हाला जेवताना जरी पाहिलं तरी मला भूक लागत नाही. हा भक्ती प्रेमातला आनंद आहे. आणि तो आनंद जिजाबाई घेतात. महाराजाचं जेवण झालं. माझं इथे एक शब्दानं उत्तर असं आहे, जेवायला बसल्यावर जिजाबाईनं थोडी तरी तक्रार करायला पाहिजे होती. कोणाकडं? गेल्या गेल्या म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही मला सांगून आले नाही, मला काय त्रास झाला, मी किती लोकांना विचारलो, येता येता काटा मोडा, असं म्हणायला पाहिजे होतं. नव्हतं बोलायला पाहिजे होतं ना. आपल्याकडं सगळं उलटच आहे महाराज. माझी सगळ्या माता मावल्याला विनंती आहे, दिवसभर नवरा काम करतो आणि संध्याकाळी जेवायला जेव्हा घरी येतो ना, तेव्हा त्याच्या समोर बसा, त्याला जेवू घाला, पण तक्रार करू नका. इथं उलट होतं. पहिला घास घेतला की यांचा हा कार्यक्रम सुरू. काय काय नाही. हा म्हणला सांग ना, काय नाही. जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी? लोकांचं पाव तर कौतुक वाटतं. यानं विचारलं झालं काय? काय नाही झालं. रोज उठायचं, जेव घालायचं, पण कधी माय बहिणीची किंमत नाही. न जेवलेलं बरं बुवा. कधीतरी चिंतन करा. नाही आपण सांगून जातो तरी डबा वेळेवर येत नाही. तुकोबार आहे, न सांगता जात होते तरी वेळेवर जेवण मिळत होतं. हे कधीतरी मनात घ्या. जिजाबाई कळून घ्या, एवढ्या सामान्य नव्हत्या.
महाराजाला जेवू घालतात बोलत नाही. पूर्ण जेवण झालं, सगळं उचललं, निघाल्या, पायाला लागलेलं रक्त दिसलं. मग तुकोबाराने विचारलं, आवले पायाला रक्त दिसतंय काय? म्हटले काही नाही. येता येता काटा मोडला, खूप खोल गेला. तुकोबारा म्हणतात कोणी काढला? अहो म्हणले तिथे एक गुराखी गुरं राखतोय बघा ना, इथं छोटासा आहे. तुकोबारा म्हटले, आवले या अरण्यात गुराखी येऊ शकत नाही, तू सोडून कोणाची येण्याची ताकद नाही. अहो म्हटले होता. म्हणले त्यानं काय केलं? माझ्याकडे पाहिल्यावर मी म्हणले काय झाले? त्यानंच मला विचारलं तुम्हाला काय झालं? मी म्हणलं काटा मोडला. त्यानं विचारलं काढू का? तुकोबारा म्हटले मग तू काय म्हटली? म्हणले मी त्याला विचारलं तुला काटा काढता येतो का? तुकोबारा म्हणले अवघडच काम आहे. त्यानं काय सांगितलं? म्हणले त्यानं सांगितलं मी लय जणाचे काटे काढले. म्हणले कोणाकोणाचे काढले? अहो रावणाचा, पुतनेचा. हे नावं ऐकल्यावर तुकोबारा उभे राहिले आणि हात जोडले. आवले ज्यानं एवढ्याचे काटे काढले तो सामान्य गुराखी नव्हता, तो माझा पांडुरंग होता. त्यानं काय केलं? म्हणले काही नाही. दोन्ही हात पुढे केले, माझा पाय हातात घेतला, मांडीवर ठेवला, काट्यानं काटा काढला. माती लागली, त्याला काटा दिसत नव्हता. त्यानं बोट लावलं, जिभेवरचा तुका काढला, पायाला लावला, पायाची माती काढली, जिभेला लावली. हे तुकोबाराला कळल्यावर दोन्ही डोळ्यातून धारा लागल्या. आवले ज्यानं तुझा पाय हातात घेतला, ज्यानं मांडीवर घेतला, ज्यानं तुझ्या पायाची रजकन चाकली, तो सामान्य गुराखी नाही, तो माझा पांडुरंग होता. कुठे? म्हणले इथंच राहतो. आता मला कळलं याच्यासाठी तुम्ही इथं येताय का? आता जर जाताना भेटला तर त्याचा काटा काढते, म्हणजे तुम्ही इथे येणार नाही. कोणाला बोलल्या? कोणाला बोलल्या? आपली गंगूबाई ठकूबाई आहे. कधीतरी थोडं डोकं ठिकाणावर ठेवून विचार करा. सामान्य होत्या का त्या? मग तुकोबारा करत तरी काय होते हो? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. माझं उत्तर इथे, दुःख ते कैते नये स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी, सुखी राहिला प्रेमाच्या. तुकोबारा चिंतन करत होते, एवढं चिंतन करत होते की घर प्रपंचात अजिबात लक्ष नव्हतं. म्हणून जिजाबाई कोणाला बोलत होत्या? बरोबर आहे ना? कोणामुळं घडलंय त्याच्या बरोबर वाद करायच्या. एक प्रसंग आहे आपला, अजून 1-2 मिनिटं घेतो. जिजाबाईच्या दारात एक पाहुणे आली. त्याने ती पत्रिका ठेवली आणि म्हणले लग्नाला या, तुम्ही दोघं या. आपल्याकडे त्याला मूळ म्हणतात. ते पूर्वी पद्धत होती अशी 2 वाट्या, ते माझा रुपयाने असं गोंडाळलेलं. आता ते पत्रिकेला 2 टिंब आलेले, एक हळदीचं आणि एक कुंकाचं. आता ते बी नाही, आता मोबाईलवरच आलंय सगळं. ही पत्रिका आहे, पहा आणि या. काही दिवसांनी नवरदेव नवरीच आपल्याला भेटायला येणार आहे. आमचं लग्न झालं, आम्ही दोघं आहोत. आलं तिथं आणि त्यांना कोणी ब्राह्मणच सापडाना. आता मी नेमकाच कीर्तनावरून आलेलो दिसलं. म्हणलं ब्राह्मण आले. म्हणलं हो चला, आपल्याला तरी काय म्हणलं कोणचं कोई नाही. 5 मंगलाष्टक म्हणायचं, त्याला काय होतं 500 अकाउंट मिळणारच आहे. मी म्हणलं हो ब्राह्मण आहे. म्हणजे लावा लग्न. लावलं, ते सगळं झालं. लग्न वाटा लावल्यावर चट माणसं निघून गेले. हे नवरदेव नवरी आमच्या पाया पाडायला आले. आल्याबरोबर त्यांच्याबरोबर एक पोरग होत. मी म्हणलं हे कोण आहे? नवरदेव म्हणलं आपलंच आहे. आणि मी म्हणलं हे कवाच आहे? म्हणलं 5 वर्षापूर्वीच झालंय, फक्त लोकाल कळलं नव्हतं, आता लोकाल सांगितलं. आता काय शिल्लक राहिलं मला तरी सांगा तुम्ही. माझं काही चुकत असलं तर मग तुकोबाराच्या घरी पत्रिका देण्याकरता आले. आल्याबरोबर महाराज भजन करत होते. महाराजांनी त्या पाहुण्याला पाहिलंच नाही. कोण पाहुणा काय देणं घेणं काहीच नाही. भजन चालू. जिजाबाईला वाटत होतं त्या पाहुण्याकडे पाहून म्हणावं या बसा. हे त्या पाहुण्याचं पाहत नाही, हे यायचं काय घेऊन बसले. 1 नाही 2 नाही. पाहुण्यानं आपली पत्रिका ठेवली. मनात म्हणलं इथं काय पाहुणचार दिसत नाही बुवा, कोणला या नाही. आता नवीन सिस्टीम आहे महाराज. पाहुणे आल्यावर विचारावं लागतं पाणी घेता का? ओळखून चालायचं, ही जात आपली नाही. तुम्हाला खरं सांगतो महाराज, घरी पाहुणे आल्यावर पाणी घेता का? हे नाही. बरोबर ग्लास भरून देणं, त्यांनी घेऊ अगर न घेऊ. हा मग विचारा तुम्ही, तुम्हाला कॉफी चालेल का, चहा चालेल का, कमी साखर जादा साखर, सगळं विचारलं पाहिजे ना. पण पाणी, तुम्ही पाणी. अहो काही घरात पाणी प्यायचं का? हो तिथे नळ आहे. मारला पाहिजे, असला चोपला पाहिजे गणी. मी तर म्हणतो 15 फूट नळी राहीन बाबा गावात. घरात आता नळाला लावलेली. पाहुणे नळी पाणी प्या. आणि पिणं झालं की तुम्हीच कॉक बंद करा, नाही तर पाहुण्याला आंघोळ घालतील पाण्याने. आता ते तुकोबारा होते, भजन करत होते. पाहुण्याकडे पाहिलंच नाही ना, कारण गरजच नाही महाराज या कोणत्या गोष्टीची. महाराजांचं भजन चालू. ते पाहुणं निघून गेलं. भजन संपल्यावर जिजाबाई म्हणले का हो? म्हणले काय तुम्हाला काय कळतं का नाही? म्हणले काय झालं? अहो कोण आलं होतं? तुकोबारा म्हणले कोण? जिजाबाई म्हणले अहो तासभर बसले होते, माहेरचे होते. म्हणले काय झालं? काय नाही म्हटले त्यांच्या पोरीचं लग्न आहे, त्याला आपण गेलं पाहिजे.
मलाही भेव वाटलं बुवा. विठ्ठल विठ्ठल त्या पोरीच्या लग्नाकरता आपल्याला मूळ पत्रिका दिली आहे. तुकोबारा म्हटले मूळ आणि पत्रिका म्हणले दोघं जावं लागतं, त्याला मूळ पत्रिका म्हणतात. तुकोबारा म्हटले आम्ही येणार नाही, तुम्ही जा. जिजाबाई म्हटल्या तुम्हाला यावं लागेल. तुकोबारा नाही म्हणतात. जिजाबाईनं पुन्हा म्हणावं, तुकोबारांना नाही म्हणावं. माझं मत असं आहे, इतका प्रपंच विसरावा लागतो तेव्हा त्याची अनुभूती येते आणि बोलणं संपतं. इतकं विसरत नाही, सगळं आठवतं महाराज आपल्याला. हे माझू ते माझू अजिबात नाही. पत्रिका दिली तरी त्याच्याकडे लक्ष नाही. जिजाबाईनं थोडंसं तुकोबाराकडे हट्ट धरला. काही झालं तर चालेल लग्नाला. तुकोबारा नाही नाही. जिजाबाई एका शब्दात बोलतात, तुम्हाला कोणी पाहुणे नाही का, तुम्हाला कोणी सोयरे नाहीत का. जिजाबाईने थोडी जवळीकता दाखवली. म्हटली हो आपल्याला माधबा नावाचा मुलगा आहे, भागीरथी मुलगी आहे, तिच्या लग्नाला सोयरेधारी आलं पाहिजे, म्हणून सोयऱ्याच्या लग्नाला आपण. तुकोबाराय म्हणतात सोयऱ्याची गरज तुला आहे. जिजाबाई थोड्या जवळ आल्यानं हात जोडले. महाराज कधी तुम्हाला बोलणार नाही, पण आपल्याला भागीरथी आहे. तुम्हाला सांगू महाराज, तुकोबाराचा इतका जीव होता भागीरथीवर, किती जीव होता. फक्त ह्या सगळ्या कलियुगातल्या भागीरथीला माझी विनंती आहे, पळून जाऊ नका. देवा शपथ खोटं बोलत नाही. बापा इतका जीव जगात लेकीवर कोणाचाच नसतो. माझं बोलणं तुम्हाला पटणार नाही, पण सांगतो. बाबांना पण माहिती आहे, ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि भागीरथीने सेवाया केल्या त्या राहिल्या. धावा केला आणि तुकाराम महाराज वैकुंठाहून भागीरथी करता आले. माझं उत्तर आहे का, लेकी करता जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाहून येतात म्हणजे लेकीवर किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. कधीतरी चिंतन करा. अहो ग्लास घेतला, एलेश्वरा ते पूजिले दूध नंदी ते. अरे दगडाच्या नंदीचं दूध काढलंय महाराजांना, कशा करता. जीव होता का नव्हता. मग जिजाबाईने ही आठवण करून दिल्यावर तुकोबाराय म्हटले, आवले भागीरथीचं लग्न राहणार नाही, त्याची काळजी तू करू नको. अहो म्हटले पण लोकांनी हे आहेर आमक, नको चिंता करू, वसराया पोटाची माऊली आमूची. जिजाबाई म्हणतात बोलण्यात अर्थ नाही. पुन्हा थोडं पुढे गेल्या म्हटले, अहो पाहुणे. तुकोबाराय म्हटले देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. जिजाबाई म्हणतात आता तर अवघडच झालंय. थोडंसं बोलल्या. तुकोबाराने अजून पुढे बोलल्या, ते माझे सोयरे सज्जन सांगा ते पाय आठविती विठोबाचे. विठोबाचे पाय आठविती ते माझे सोयरे. या सोयऱ्याची मला गरज. लक्षात आलं आता बोलण्यात मजा नाही. जिजाबाई म्हणतात पण लग्नाला तर जावं लागेल. तुकोबाराय म्हणतात मी येणार नाही. जिजाबाईने हट्ट धरला. तुकोबाराय नाही म्हणतात. जिजाबाई चला म्हणतात. बोलता बोलता जिजाबाई थोड्याशा पुढे जाऊन बोलल्या, तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे, लग्नाला यावं लागेल. कोणाची घेतली शपथ. आता स्वयरात जर पांडुरंग होता तर शपथ त्याचीच आहे ना, तुझी आन वाही नगा देवराया बहु. तुकोबाराने विणा गळ्यात घातला आणि भजन करीतच निघाले, पांडुरंग पांडुरंग पांडू. जिजाबाईने विचारलं ही दिंडी कुठं. म्हणले लग्नाला. म्हणले पण ते येणार ते पाहिल्यावर ते लोक काय म्हणतील. तुकोबाराय म्हटले ते काय म्हणणार नाही, ते माझे सोयरे सज्जन सांगाती आणि पाय आठविती विठोबाचे. तुम्ही शपथ कोणाची घेतली, पांडुरंगाची. आणि मी विना घेऊन त्यांच्या लग्नाला निघालो म्हणजे ते सोयरे कोणाचे झाले, कोणाचे, माझेच आहेत ना. माझ्या सोयऱ्याला माझी लाज वाटत. अहो ज्या लग्नात इवाही दोन्ही पेलेले असतील त्या लग्नातलं वराड निवांत मुक्कामाला राहील का. होय साहेब बरोबर आहे की नाही. या इवायानं त्या इवायला विचारलं कुठं राहिले तुम्ही. ते म्हणले लग्नाला. कोणाच लग्न आहे. ते म्हणले तुमच्या पोराचं नाही आपलंच आहे अजून. आता असले बावळे असले हो तिथे सोयरे धारे कशी सापडतील तुम्हाला. साधं जनरल उत्तर आहे ना. ज्या लग्नात भजन कीर्तन चाललं दोन्हीकडचे माणसं माळकरी आहेत त्या लग्नातले भाविक भक्त लक्षात येतं हे लग्न माळकऱ्याचं आहे. तसं तुकोबाराय म्हटले त्या सोयऱ्याला आमची लाज वाटत नाही, कारण ते सोयरे कोणाचे, ते माझी सोयरी सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. हे कळलं पण लग्नाचं काही थांबलंच नाही डोक्यातलं जिजाबाईचे. म्हणले तसं नाही चला. घरात पोरांना कळलं हे लग्नाला निघाले, ती मागं लागली.
भागीरथी रडते, बाबा मला यायचंय, मातबा रडते. आता हे सगळे रडायला लागल्यावर करायचं काय? पण तुकोबारा म्हणतात, आवले सूर्य इकडता इकडं होईल, शपथ पांडुरंगाची, लग्नाला जावं लागेल. कारण कोणाची शपथ आहे? पांडुरंगाची. मुलं म्हणतात यायचं, पण भागीरथीला कपडे नीट नव्हते घालण्याकरता, मातबाला नव्हते, कारण प्रपंचातलं सगळं संपलेलं होतं. पाहुणे तर म्हणतील, नावं ठेवतील, काय करतील, बोलतील, हे लक्षात होतं. एक काम कर म्हटले भागीरथी, आवले तू भागीरथीला मांडीवर घे, मी मातबाला घेतो. दोन्ही लेकरं मांडीवर घेतले, तुकोबाराने घरात भजन चालू केलं, पांडुरंग पांडुरंग पा. दोन्ही लेकरं झोपले आणि मग तुकोबाराय उठतात, जिजाबाई उठतात. दोघ जण लग्नाला निघताना बाहेरनं कुलूप लावतात आणि निघून जातात. जिजाबाईचे डोळे भरून आले. का हो, ज्याला लेकरं नाही ते दुसऱ्याचे घेऊन लग्नाला येतात, माझ्या लेकरानं काय पाप केलं? तुकोबाराय म्हणतात, आवले सगळं खरं आहे, पण त्याच्याकरता हे करावं लागतं ना. लग्न मंडपात गेल्यावर प्रत्येकानं विचारावं, तुम्ही आलात, पोरं नाही आणले? ऐका, जिजाबाई तुकोबारायच्या जवळ गेल्या आणि त्या तिथल्या नवरीकडच्यानं त्यांना हळद कुंकू दिलं. काय आहेर मानपान असेल तो झाला आणि एक प्रश्न विचारला, आई साहेब तुम्ही आलात, मंडप भरून गेला, पण लेकरं कुठे? शब्द उच्चारल्यावर डोळे भरून आले, महाराजाचा हात धरला. काय पाप केलं माझ्या लेकरानं? ज्याला घालण्याकरता कपडे नाही, ज्याच्याकरता सर्वस्व दिलं तुम्ही, ज्याच्याकरता घरातलं लोकाला वाटून दिलं, त्याला काळजी नाही. तुकोबाराय म्हणतात, नको चिंता करू वसराया पोटाची, माऊली आमोची पांडुरंग. इकडे लग्न लागत होतं आणि तिकडे तुकोबारायच्या मेवण्यानं, म्हणजे भगवंतानं तुकोबारायच्या मेवण्याचं रूप घेतलं, म्हणजे जिजाबाईच्या भावाचं घेतलं. 2 पिशव्या कपडे घेतले, दार उघडून घरामध्ये प्रवेश केला. महाराज येण्याच्या आत काय करतो तो बघा, पण तेवढं वेडं व्हावं लागतं. भगवान निघाले, दार उघडल्यावर भागीरथीनं पाहिलं, मामा! हा काय सामान्य मामा होता का? मालक होता जगाचा. जवळ आल्यावर भागीरथीला मांडीवर घेतलं, मातबाला मांडीवर घेतलं. पाठीवरून हात फिरवताना भगवान विचारतात, भागे कुठं गेली आई? म्हणले लग्नाला. बाबा म्हणले लग्नाला. तुला नाही नेलं? नाही नेलं म्हटल्यावर भागीरथी रडायला लागली. भगवान म्हणतात, भागे रडू नको, का नेलं नाही? हे बघ मामा, फाटलेलं दाखवल्यावर भगवान म्हणतात, भागे एवढा मोठा मामा असताना कोणाला काय मागायची गरज आहे? पिशवीमध्ये भगवंतानं हात घातला आणि हिरे लावलेला ड्रेस काढला आणि आपल्या हातानं भागीरथीला घातला. हा तुकोबारायचा प्रपंच आहे. कधीतरी चिंतन करा. दुःख ते कहीचे नाही स्वप्नासी, भुक्ते मुक्ते झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्वा महापाशी, सुखी राहिला प्रेमाची. माधबाला कपडे घातले, तुकोबारायला कपडे ठेवले, जिजाबाईला साडी ठेवली. लग्न लावून पाठीमागे येतात, दार उघडं दिसलं, घरात प्रकाश दिसला. जिजाबाईकडे तुकोबाराय पाहतात आणि बोलतात, आवले आज आपलं घर प्रकाशमय दिसतं. हो म्हटले, तुमच्या घरात वात येतं, दिवा आहे दिवा येतं, वात नाही. माझ्या भावाला सांगितलं होतं पोराकडं लक्ष ठेव. तुकोबाराय म्हटले, हे लक्ष ठेवणारे सामान्य भाऊ नाहीत, ते मला कळतात. घरात गेल्यावर भागीरथी पळत आली, आई बघ मामानं कसे कपडे घेतले. माधबा पळत आला आणि हिरे लावलेला ड्रेस तुकोबाराने पाहिला, हात लावला आणि देवाला हात जोडले. देवा एवढं आमच्या लेकरासाठी तू का करतो? त्याचं एकच उत्तर, पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग. मी हे का बोलत होतो? तुकोबाराच्या जीवनामध्ये दुःख नाही का? आहे, पण तुकोबाराय काय करत होते? मग आम्ही थोडं जरी दुःख आलं तर देवाला विसरतो, पण देव मुळात कसा आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण, तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरेसा. अरे 18 दिवस पायी चालतो, 36 तास दर्शन बारीत उभा राहतो, तोपर्यंत काही वाटत नाही. पण एकदा पांडुरंगाला पाहिल्यानंतर राजस कुमार मदनाचा पुतळा. अजून दुसरं उत्तर देतो, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकरका, कानी कुंडल मकरका, मकरका सुकुमार, रूप सावळे सुकुमार.
रूप सावळे सकुमार, अजून सांगतो आवळी रूप गोजरे सगुण पाहता रोज, राजस कुमार मदनाचा पुतळा, सुंदर ते ध्यान उभे विटे समचरण दृष्टी, विटेवरी गरुड खांबापासून आत गेला, आतल्या गाभाऱ्यात गेल्यावर भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर इतका आनंद झाला की जे दुःख होतं ते विसरला. कंठी प्रेम दाटी नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप, या अवस्थेपर्यंत गेला. पाहता पाहता भगवंताच्या जवळ गेला, भगवंताच्या चरणावर माथा ठेवला. नाथ महाराजांनी वर्णन केलं, अवघे चित्रलोक आनंदाची आता चरणी जगन्नाथा. जे काही होतं मग आता मनातलं दुःख सगळं विसरला आणि आनंद स्वरूप परमात्म्याला पाहिल्यानंतर त्याच्या चरणावर माथा ठेवल्यानंतर जो आनंद झाला तो नेमका कोणता? अभंगाचा. आनंदाचे कोटी, आनंदाचे कोटी, आनंदाचे कोटी, आनंदाचे कोटी, आनंदाच्या कोटी, आनंदाच्या कोटी, आनंदाच्या कोटी, आनंदाच्या कोटी. साठावल्या मापोटी, साठावल्या मापोटी, प्रेम चालिला, प्रेम चालिला प्रभाव, प्रेम चालिला, प्रेम चालिला प्रभाव. साठविला मापोटी, साठविला मापोटी, प्रेम चालिला प्रभाव, प्रेम चालिला प्रभाव, चरणावर माथा ठेवल्यानंतर नेमकं काय झालं त्यानं सांगितलं, महाराज मला आनंद झाला, पण नेमका किती झाला? कारण पंचदशीमध्ये आनंदाची 5 प्रकरण आहेत. आत्मानंद आहे, विद्यानंद आहे, योगानंद, ब्रह्मानंद, विषयानंद. तुकोबराय म्हटले मनुष्यानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत जेवढे म्हणून आनंद आहेत ते सगळे उपभोगले. ठीक आहे, पण महाराज नेमका कोणता आनंद आहे? मग आता कोणाला कशात आनंद असेल, कोणाला कशात आनंद असेल? फक्त एक आहे महाराज, प्रपंचातला आनंद चिरकाल टिकत नाही आणि परमार्थातला आनंद संपत नाही. कधी पण तफावत पहा. मी विनोदानं म्हणत असतो, घोड्यावर बसणाऱ्या घोड्याला, कळलं तुम्हाला? स्वर्ग फक्त कसा असतो, असा ईदभर वाटत असतो. त्या गेटवर आल्यावर तर असं मस्त अशा गुदगुल्याच होतात महाराज. ते वाटच पाहत असते, ते सांगणारे फार चॅप्टर असते. लवकरात लवकर मुलीला घेऊन या, नवरदेव परण्या गेटवर आलेला आहे. महाराज ती पण इतकी हुशार, असं हसत डुलत असं मस्त. सांगतोच माझ्या ध्यानात राहत नाही ते. नंतर काय झालं बाबा, माझ्या लग्नाला गुरुवारी आपले विठ्ठल बाबा चौधरी आले होते आणि लग्न होतं 6:15. बाबा 5:30लाच आले. आता ते मला सजवाय जी करवली होती तीच 3:15 पासून सजत होती. तुम्हाला नाही कळलंय? माझ्याकडे लक्षच नाही कोणाचं. आणि बाबा आले, निरोप कळल्यावर मी आपलं पावडर घेतलं, भटभट लावलं, फेटा बांधायचं सवय घेतला, बरोबर बांधला. ती टिकली घेतली, चिटकिली, म्हणलं चला बाशिंग बांधाय म्हणलं त्या पोराला. म्हणलं त्यानं बांधलं आणि म्हणले चला लवकर. मी आपलं ते मोटरसायकल मारुतीचं दर्शन करून आलो आणि गेटवर येऊन उभं. बाबा आता एवढे मोठे माणसं आले म्हटल्यावर आपल्यासारख्यानं काय वेळ लावायचा. पण मला तेव्हा कळलं की मी नवरदेव होतो तिथं. म्हणजे तुम्हाला नाही कळलं अजून. किती जरी मोठे असले ते त्या दिवशी मी कोण होतो. पण मी ते गेटवर उभा होतं आणि ते मला म्हटले चला बाबाला जायचं लवकर. मी आपलं कणकणच निघालो ना. ते आमचा सोकाण्या पळत आला आणि त्यानं माझा हात धरला आणि माग आणलं, जे गुंतून दिलंय अजून सुटाना नाही. तुम्हाला नाही कळलं अजूनही? अहो तिनं नुसतं असं केलं तर अर्धी इस्टेट गेली बो. एवढ्या करंगळीत अर्धा गुंतलो मी. बरं झालं तुम्ही गुंतले नाहीत. आम्ही लय म्हणजे
नको आता ते सांगायला ते तेवढ्या पुरतंच बरं वाटतं ते गाणं बिणं वाचतो असं मस्त अशा गुदगुल्या होतं बारू फुल बरे गाणं म्हणणारे मेले पण गाणं तेच आहे अजून. आणि मग ते वर गेले म्हणलं करायचं का सुरू म्हणलं करा. शिवा तळे बरे कल्याण मूर्तम परश कमला संशोभितम आरुण कुशमाला व्यालम श्री गणेश नमामि स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. तुम्हाला बरं वाटतं काही शपथ घेऊन सांगू ज्यांचे ज्यांचे लग्न झाले असतील ते कानात बोटं घालून बसले असतील ऐकाव सुद्धा वाटलं इतके वैतागलेले. तुम्ही बघा ज्यांचं लग्न झालं त्यांना अक्षदा द्या द्या इकडे इतके वैतागल्यावर निघाले. गोडीनं सुद्धा घेत नाही तो. बरं घेतल्यावर काय लय नीट ठेवतात का खिशा वाटोळे झाले सगळ्यांच्या तिथं चुक दिली आवला त्या अक्षिदेकडे त्याला माहिती नाही यानंच वाटोळ झालं आपलं. आणि ते काका म्हणते असते करायचं म्हणजे पुढचं म्हणा गंगा सिंधू सरस्वती ते यमुना नवरदेवाला वाटते कोर आणि आपलं चाललेलं असतं ते कसे ते सगळे मंगलाष्टक मला ते विचार पण ते मला उरका मला आले लग्न घटे समीपनवरा घेऊन यावा करा गृयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते नका धरू दृष्टा दृष्टवधूवरा करू द्या दोघे लग्नाच्या अगोदर पत्रिका वाटीत बीडला फिरू द्या. आणि त्याचं नाव आहे शुभ लग्न. कशा करता सगळं फक्त हे तेवढ्या पुरतं बरं वाटतंय. मी असं विचारतो त्या दिवशी जो आनंद होता तो दुसऱ्या दिवशी हळद फेड्यावर राहिला. म्हणून तर हळद फेडताना असं धरून माग पाडीत कुठं असा पडणार आहे तू पालथा. लोकांचे ध्यानातच नाही कोण पाडीत येत का पाडीत येत. बरं पाडायचं पुन्हा कोणाकडे असतं त्याचाही शास्त्र आहे. कोण पाडीत असत कोण म्यावना बरोबर आहे का. म्यावना म्हणजे बायकोचा हा त्याचं कारणच आहे तुला हीच पाडणार आहे हे पडत मग पाठीला मग इकडून लाग तिकडून जाऊ द्या तू विनोदाचा भाग. माझं उत्तर एवढंच आहे हळद फिटली मग बायकोन हा दोघं फिरायला गेले का नाही देवाच्या दर्शनाला गेले मग ते पुढं हे मागू असं ते तेवढ्या पुरतं असं. तुम्हाला खरं सांगू महाराज नवीनच बरं आहे नंतर का हे खरं नाही. नवीन घरी महाराज चहा सुद्धा म्हणायची गरज नाही आपोआप लगे जेवण म्हणलं की ताट तयार असतं. थकून भागून आला की लगेच पायाला लावायला तेल राहतं पण नंतर काही नाही महाराज. नवीन ते स्प्रे वगैरे नंतर झेंडूबामच ठेवावा लागतो. हा म्हणजे तुम्हाला कळलं तर पहा हे सगळं माझ्या गाडीत आहे आता कोणाला लागला तर घ्या. ते आमचे तोरवे साहेब माझ्याकडे 2 वेळा आलेले. मी का सांगतो ताई राग म्हणून नका उदाहरण म्हणून सांगतो ऐका. काय झालं एकदा मला बाबा सकाळी 4लाच काल्याच्या कीर्तनाला जायचं. आता ते नवीन सिस्टीम आहे खेड्यापाड्यात ते चूल बिल पेटायची. शहरात तसं काय नाही. शहरात ते गॅस गिजर लाईट गिजर सगळं आलं. मी आपलं सकाळी 4लाच उठलो. मी माझं पाणी घेतलं गरम पाण्याने स्नान केलं धोतर घालू लागलो इकडं गॅस पेटावला पटकन चहा पिऊन निघाव कारण नंतर 10-5 वर्षांनी तिला उठ म्हणून चहा करायला सुद्धा ताकद राहत नाही. तुम्हाला नाही कळलं ते. आता नाविलाजानं मी म्हटलं काय करू मी माझंच आपलं पातेल्यात चहा ते दूध टाकलं साखर टाकली चहा पावडर थोडा चहा मसाला त्याचा आवाज आला आणि ते स्टीलचं पातेलं असल्यामुळे चुर्र वाजलं आणि तिला जाग आली. ती म्हणले का हो म्हणले काय मलाही पोरांचा डबा करायचा 1 कप माझाही टाका. मी बी कपभर टाकलं ना त्याच्यात पाणी परत दूध टाकलं तिचा चहा उकळला. चहा उकळल्यावर त्याचा वास आल्यावर ती म्हणजे बारीक गॅस करा थोडा उकळू द्या तोपर्यंत ब्रश घेऊन या. मी ब्रश दिला तिनं जातं वगैरे घातलं सगळं झालं आणि सगळं झाल्यावर ती बसली खुर्चीवर. मला म्हणले का आता तुम्हाला निघायचं ना मग तुमचा कपात वाचला तर माझा तरी कशाला ठेवता घेऊन या. अहो तिचाही घेतला मला 2 कप असे वेटर सारखेच घेऊन निघालो. तिनं चहाचा कप घेतला मी शेजारी बसलो ती असा घेतल्यावर भया काय चहा करता हो तुम्ही
12 वर्ष झाले संसार करते तुमच्या बरोबर, पण असा काही चहा करता आला नाही. रोज करीत जाण मला पाजीचा लागला ना गोविंद्या कामाला तेव्हापासून. गोड बोलल्यामुळे गोविंद्या रोज चहावर आहे. म्हणलं आता हॉटेलचा वेटर होतो मी. हे मी माझं सांगितलं. किती हसवा आलं तुम्हाला. आणि तुमचं लय चांगलंय का? अरे तुम्ही कायमचेच उकळीता. मी माझं सांगितलं. माझं मत काय होतं ते नाही कळलं तुम्हाला. जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये काय आहे? आनंद आहे. मंगलाष्टक पहिलं चालू झालं की ज्यांचे लग्न झाले त्यांना ऐकावं वाटत नाही, पण ज्यांचे लग्न झाले नाही ते म्हणते महाराज पुढचं म्हणा. त्यांना असा उकळा फुटतो. पण ज्याने ते दुःख भोगलं त्याला विचारा त्याच्यात आनंद आहे का? प्रपंचातला आनंद रिवर्स, पण परमार्थातला आनंद. माळकरी नसू द्या, पहिल्या वारीला गेला, पांडुरंगाला पाहिलं, दुसऱ्या वारीत माळ घातली, पुन्हा वारीला. अहो 40 वर्ष झाले देवाची वारी चुकत नाही, देवाचं दर्शन चुकत नाही. हा परमार्थातला आनंद आहे. तो वाढत गेला, कमी झाला नाही. वर्षा काळी सरिता जैसे चढू लागे पंडुसुता, तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. मग मला सांगा, तुमच्या माझ्याकडे जो आनंद आहे तो आनंद चिरकाल नाही, पण पारमार्थिक जीवनामध्ये जर परमार्थ करत असाल, देवाचं चिंतन करत असाल, प्रपंचात सुद्धा तुमचा आनंद कसा आहे? वाढणार आहे. आनंदाच्या कोटी कोटी शब्दाचा अर्थ प्रकार होतो, पण महाराज साठविल्या आम्हा पोटी. मग तो जो आनंद आहे तो कुठे साठवला? पोट शब्दाचा अर्थ होतो हृदय. परमात्मा हृदयातही साठवता येतो. म्हणले कोणाला येतो? ज्यांनी आठवला त्यांना साठवता येतो. सगळ्याला पाठ आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल, जाऊ द्या धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून यात एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी. अजून सांगतो, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जगाच्या पाठीवर असे संत सावता महाराज ज्यांनी परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं. जाऊ द्या ना, लपण्याकरता जागा नाही म्हणून जगाचा मालक ज्यांच्याकडे आला त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. साठविला दाता त्रिलोक्याचा. पण आठवला म्हणून साठवला, बरोबर आहे ना? जर आठवलाच नसता तर साठवता आला? मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ. हनुमंतरायाला विचारलं, छाती फाडी हृदयात परमात्मा, दर्शन सीतामाईला झालं, इथपर्यंत ठीक आहे, पण आठवत होते श्रीराम सोडून दुसरं? मी असं विचारतो, बँकेत पैसे असल्यावर मिळतात का नसल्यावर? असल्यावर. पूर्वी इड्रॉल भरायचा आणि मग पैसे मिळायचे. आता ती सीम राहिली नाही, आता ते कार्ड आलं, असं घातलं की पैसे मिळतात, बरोबर आहे ना? अहो आधारावर पैसे आलेत. कशावर? आधारावर म्हणजे आधार कार्डावर पैसे आलेत. तुम्हाला काय सांगू महाराज, एका आजीनं आधार कार्डावर पैसे आले म्हणून एटीएम मध्ये आधार कार्डच घातलं. या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि ज्यांचं कीर्तनानंतर सुंदर असं संगीत भजन आहे, संगीत विशारद, संगीत अलंकार, आमचे मित्र आदिनाथजी सटले गुरुजी या ठिकाणी आलेत. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर आमचे परमस्नेही आदरणीय थोर कीर्तनकार पांडुरंग महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे आमचे हरिभक्तीपरायण गोरख महाराज आहेत आणि दादा पण आहेत. बनसोडे महाराज पण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजण आलात. मी माझं थोडक्यात उरकवणार आहे. माझं उत्तर इथे, आधारावर पैसे मिळतात म्हणून आजीनं एटीएम मध्ये काय घातलं? आधार कार्ड. मी म्हणलं आजी काय? म्हणले काही नाही, आधारावर पैसे काढते. हो म्हणलं याच्यात नाही निघत. म्हणले टाकले. ती गेली, एकानं एटीएम मध्ये कार्ड घातलं आणि 500-500च्या 2 नोटा काढ्या. हे हिनं पाहिलं. विचारलं का? म्हणले काय? म्हणले काय नाही, मशीन पैसे देते. म्हणले कोणत्या कार्डानं? म्हणले हे. ती मनात म्हणली हे कार्ड आमच्या त्यांच्याकडे. घरी गेली. अहो म्हणले आपल्या गावात एक मशीन आहे, त्याच्यात कार्ड घातले पैसे निघते, चला बरं म्हणली. त्यानं गाडी घेतली, 2 जण आले, मशीन मध्ये कार्ड घातलं आणि किती काढायचे म्हणले 25,000. आकडा टाकला, सुर वाजलं, खटकन वाजलं, वरून कागद पडला. जिथून पैसे येत होते हिनं नुसतं पाहिलं. म्हणले का मग अशी ते इथून पैसे येत होते, इथं काहीच नाही. ते कागद घेतला. ते म्हणले असंच आहे, तुम्ही ज्याला हात लावला त्याचं वाटुळच आहे. माझं तर झालं, मशीनचंही झालं. तो म्हणला काय? म्हणले पैसे निघत नाहीत. थांब बरं म्हटलं, काढून पाहू. पुन्हा काढले तरी निघले नाही.
मग यानं विचारलं तू कोणाचे पाहिले? अहो म्हणले ते श्यामरावनं काढले होते ना, मी पाहिले. म्हणले फोन कर. त्याला फोन केला, तो आला. त्यानं कार्ड घेतलं आणि यांच्या समोर घातलं आणि पुन्हा 500-500च्या 2 नोटा काढल्या. तो म्हणला का हो, माझं कार्ड घातलं की मशीन पैसे देते, जरा तुमचं पाहू द्या. त्याचं कार्ड किती काढायचे? म्हणजे 30,000चा आकडा टाकला, कोड टाकला. हे आजीला एवढी घाई झाली होती, जिथून पैसे येत होते त्याच्यात अगोदरच 4 बोटं घालून ठेवले होते ते आतमध्ये लोटून दरवाजा. आणि ते सुर खटकन वाढला, सटकन साल्ट गेलं, मग वरून कागद पडला. भैया म्हणली, तो म्हणला का हो, माझं कार्ड घातलं मशीन पैसे देते, तुमचं कार्ड घातलं पैसे का देत नाही? मग यानं विचारलं, मला एक सांगा, तुम्ही खातं खोललं होतं तेव्हा काही टाकलं होतं का? म्हणले नाही. मग तुझ्या बापाची पेंड आहे का मशीन पैसे द्यायला? हृदयात परमात्मा तुमच्या आहे, माझ्या आहे, पण तुम्ही जर कधी त्याला आठवलंच नाही तर साठवलेलं प्रतिबिंबित होईल कसं? सावता महाराजांनी आठवला आणि साठवला, हनुमंतरायांनी आठवला आणि साठवला. अहो जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आमची तोंड म्हणत नाही, म्हणून तर संत महात्म्याने म्हणावं लागलं असेल, तुम्ही काय करा, आठवा. आठवल्यानंतर जे साठवलेलं, पण कुठे? हृदयबंदी खाना. ज्ञानोबाला विचारा, तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा रामू, की भ्रांता शिकामू. मग महाराज आम्ही त्याला आठवलं, आठवल्याचा परिणाम जे साठवलेलं होतं ते प्रतिबिंबित झालं आणि त्याच्या द्वारा जो आनंद प्राप्त झाला तो प्रवाहासारखा आहे. तो कशानं प्राप्त झाला? प्रेमी चालीला प्रवाहो, नाम ओघलवला हो. प्रवाहासारखा आनंद प्राप्त झाला, पण कशानं झाला? म्हटले भक्तीनं. कारण प्रेम शब्दाचा अर्थ भक्ती आहे आणि भक्ती शब्दाचा दुसरा अर्थ होतो प्रेम. गोपीगीत वाचल्यावर कळेल. जयति ते धिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रय दयति दृश्यता दीक्षुतावकाश स्वय धृता समस. सर्वांना पाठ आहे ना. आटती यद्भवान ननवे काणनो त्रुटिल युगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंटलं श्रीमुखंच ते जडो दीक्षताम सूक्ष्म पाश. अरे गोपीनं परमात्म्याला आठवलं, त्याचा परिणाम म्हणतील तिकडं पाहिजे तिथे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वा. सुभाषितकाराला विचारा, नवारे पत्युप कामाये पत्युप्रियो भवती आत्मानस्तु कामाये पत्युप्रियो भवती. नवारे मित्रस्य कामाये मित्रं प्रियो भवती आत्मानस्तु कामाये मित्रं प्रियो. नवारे सर्वस्य कामाये सर्वं प्रियो भवती आत्मानस्तु कामाये सर्वं. या जगात सगळे लोक एकमेकावर जे प्रेम करतात त्यांचा स्वार्थ आहे. याच्याबद्दल लय बोलता येईल. जोवरे चाले धंदा तोरे बहीण, किंवा जोवरे चळन गा तोरी म्हणते माने ते लहान थोर देह सुखाची आका इंद्रिय मावळली आला. हे लोक कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्याकडं आहे. म्हणजे काय? सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, किंवा दिल का साथी नाही. हे सगळे लोक तुम्हाला दादा दादा काका काकांना म्हणतात. हे कुठपर्यंत? तुमच्याकडे आहे म्हणून तुमच्यावर काय करतात? प्रेम करतात. हे प्रेम कामाचं नाही. मग महाराज कोणतं प्रेम? प्रेमे चालेला प्रवाहो. आता ओढ्याचं पाणी, नदीचा प्रवाह, ओढ्याचं आला की खळखळ खळखळ गाव जागा करतं. नदीचं दुथड्या भरून वाहतंय, पण कोणाला जागा करत नाही. तुम्हाला जर प्रवाहासारखा आनंद पाहिजे असेल तर त्याकरता नाम ओघ लवला हो. भगवंताच्या नामाचा लाहो. पण कोणत्या नामाचा? लावा लागा लावो लागला आंबेचा, लावो लागा लावो लागला आंबेचा. एवढंच म्हणू. एखाद्या अंबाबाईच्या मनात यायचं. पुन्हा भजन आहे आपलं नंतर. लाहो लागला नामदेवरायाच्या आईला, लाहो लागला ओ लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. नाम ओघ लवला हो. नामाचा लाहो लागल्यानंतर, पण कोणत्या नामाचा? राम कृष्ण
जीवन रामकृष्ण नारायण. राम आणि कृष्ण याचा म्हणजे कोणाचा? रामाचा की कृष्णाचा? ज्ञानोबरायला विचारा. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. एक श्लोक आहे ना, रकार उच्चार मात्रेण बहिर्निर्याती पातकम पुनःप्रवेश भावेच मकारस्तु कपाटवत. राम म्हणताना शरीरातली पाप बाहेर जातात, म्हणताना तोंड लागल्या जातं. जे बाहेर गेलं त्याला आत येऊ देत नाही. इतकं सोपं आहे, पण अखंड त्याचं चिंतन करा. म्हटले महाराज आम्ही अखंड चिंतन केलं, त्याच्याद्वारा काय थडी आई के परत परत्र तुका म्हणे समतीर. दोन थडे आहेत, एक अलीकडची आणि दुसरी पलीकडे. अलीकडच्या तीराच्या माणसाला पलीकडे जायचं. पलीकडे काय? पहिलं उभा दाता, ज्याची दृष्टी समय चरण समय आणि सम हे विशेषण ज्याच्या बाबतीत लागू येतो परमात्मा. पहिल्या तीरा निर्दोष होई समम ब्रह्म. मग पहिल्या तीराला असणारा परमात्मा, या तीराहून त्या तीराला जायचं. काही माणसं म्हटले कसं? एकाने विचारलं पाणी आहे. ज्याला पोहणं येतं तो जाऊ शकतो, ज्याला पोहणं येत नाही त्यानं नावेत बसायचं. नाव त्याला पलीकडे घेऊन जाते, पण ती कोणती नाव पाहिजे? ती काय सत्यनारायणाचे नाव नको आहे. जनासाठी उदके ठाव. नाही तर सत्यनारायणाच्या नावेमध्ये बसल्यानंतर कलावती नेलावत मला पलीकडे बुद्धी ऐकू लागली. दो 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 पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर नदी तुडून भरून व्हावं लागली. साधवाने सांगितलं तुमच्याकडे संकट आलं तुम्ही घरामध्ये सत्यनारायण लावा. सत्यनारायण लावल्यानंतर सगळ्या जणीला हळद कुंकू दिलं, पोथी ऐकू लागल्यानंतर दो 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 पाऊस पडला. आणि पाऊस पडल्यानंतर नदी तुडून भरून आली. साधुवाण्याने सांगितलं तुम्ही सत्यनारायणाचा प्रसाद घ्या. प्रसाद घेऊन नावेत बसा. नाव तुम्हाला पलीकडे घेऊन जाते. दोघं जण नावेत बसले. नावेत बसल्यानंतर नावेला चित्रवतूची राजधानी पाण्यामध्ये पाणी येऊ लागलं. पाणी आल्यानंतर नाव पाण्यामध्ये डुबुक डुबुक बुडू लागली. मग गणपतराव शामराव म्हणजे काय करले? साधुवाने सांगितलं प्रसाद वाटूंगा. दोघांना प्रसाद वाटून काढल्या परिणाम पोटामध्ये वजन वाढल्यात परम नाव तळाला जाऊन टेकली. नाका डोळ्यात पाणी घालून गणपतराव शामराव सत्यनारायण महाराज की जय आली नाववर. आता रव्याचा प्रसाद खाऊन जर बुडाली असती आणि सत्यनारायण महाराज की जय म्हणल्यावर जर वर आली असती, कोणी दुकानात रवा ऐकला असता? ही नाव नकोय मा. हे कर्मकांड आहे, जीवाला करणं गरजेचं आहे. पण तुम्ही नाव्यात बसलात ना, अखंड राम आणि कृष्ण वल्ले हाना. ही वल्ल्या जर हल्लीत नाव पलीकडे जाते. पलीकडच्या तीराला काय? पहिलं उभा दाता कटेकर ठेवणे, ज्याचे दृष्टी सम चरण सम आणि समान आनंद देण्याची ताकद पहिलं तीराला तो परमात्मा आहे. या तीराहून त्या तीराला जाण्याकरता राम आणि कृष्ण याचं जो चिंतन करतो त्याला तो आनंद मिळतो. विठोबा
ज्ञानराज माऊली तुकाराम. सर्व आनंद आपण गेली अनेक वर्ष उपभोगत आहात आणि त्या आनंदात मला सहभागी होता आलं हे माझं भाग्य आहे. जे बोललो असेल, जे बरोबर असेल ते आपण घ्यावं, जे चुकीचं वाटत असेल त्याचा विचार करावा आणि सोडून द्यावं. जीवनाचं कल्याण करण्याकरता संत आणि साधू महात्मे आहेत. त्यातले मदन महाराज हे मोठे साधू होते. त्यांनी लावून दिलेला मार्ग आज महाराज चालवतात आणि त्या मार्गानं आपण सगळे चाललेलो आहोत. ही सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. त्याचं कारण यानंतर गुरुजींचं भजन आहे, बाकी कार्यक्रम आहे, म्हणून मी आपली रजा घेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.